पुढे वळूयात. शासकीय नोकरीच्या आमिषानं लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीचा ठाणे गुन्हे शाखेनं पर्दाफाश केला. महसूल आणि वन विभागात नोकरी लावून देण्याचं आश्वासन देत तब्बल 70 लाख रुपये उकळल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून बनावट नियुक्तीपत्र, मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, शिक्के आणि लेटरहेड जप्त करण्यात आलेले आहेत. या रॅकेटमध्ये आणखीन काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या संदर्भातला तपास सुरू आहे. सुगल लोढा याच्याविरुद्ध वर्तकनगरला एका पीडितेने याच पद्धतीनं त्याची फसवणूक केल्याप्रकरणी त्यानं आत्महत्या केली होती पीडितानं. त्या अनुषंगानं आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये लोढा या आरोपीला अटक करण्यात आलेली होती. या गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत मुद्देमाल जप्त केलेले आहेत. बनावट लेटर पॅड आहेत, रबर स्टॅम्प आहेत, त्याचबरोबर आयडेंटिटी कार्ड आहेत आणि नियुक्तीपत्र देखील आहेत बनावट. त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करत आहोत. गुन्ह्यामध्ये बराच मुद्देमाल जप्त करण्यात आले.